नमस्कार मित्रांनो, भारताची डिजिटल जनगणना 2026 आता अधिकृतपणे सुरू झालेली आहे। या जनगणनेमध्ये भारत सरकार एकूण 34 प्रश्नाच्या माध्यमातून आपली सर्व माहिती गोळा करणार आहे। हे 34 प्रश्न नेमके कोणते आहेत आणि आपल्याला आपली माहिती कशी नोंदवायची आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, दिलेली माहिती व्यवस्थित समजून घ्या। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। विभाग क्रमांक 1, घराचे बांधकाम। मित्रांनो, सर्वात आधी तुमच्या घराच्या बांधकामाची माहिती घेतली जाईल। तुमच्या घराची जमीन कशाची आहे, सिमेंटची आहे, मातीची आहे की फरशीची आहे, याबाबत सुद्धा माहिती या जनगणनेमध्ये घेतली जाणार आहे। तसेच पुढे भिंतीसाठी तुम्ही काय वापरलेलं आहे, दगडाची भिंत बांधलेली आहे की विटाची बांधलेली आहे, याबाबत सुद्धा माहिती घेतली जाणार आहे। तुमच्या घराचं छत कशा प्रकारचं आहे, पत्र्याचं आहे की स्लॅबचं आहे की कौलारू, याबाबत सुद्धा माहिती या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे। घराचा वापर तुम्ही स्वतः राहण्यासाठी करत आहे की व्यवसायासाठी करत आहे, याबाबतची देखील माहिती आपल्याला या जनगणनेमध्ये विचारली जाणार आहे। विभाग क्रमांक 2, कुटुंबाची माहिती। दुसऱ्या भागात तुमच्या कुटुंबाची वैयक्तिक माहिती या ठिकाणी विचारली गेलेली आहे। यामध्ये तुमचा कुटुंब क्रमांक व्यवस्थित टाकायचा आहे। तसेच कुटुंब प्रमुखाचे नाव आणि लिंग देखील या ठिकाणी माहिती विचारण्यात आलेली आहे। तुमचा प्रवर्ग SC ST OBC किंवा ओपन जे असेल त्याबाबत माहिती देखील या ठिकाणी विचारण्यात आलेली आहे। तसेच तुमचं जे घर आहे ते स्वतःचं आहे की भाड्याचं आहे, याबाबत सुद्धा माहिती या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेली आहे। तसेच तुमच्या कुटुंबामधील किती सदस्य आहेत आणि त्या सदस्यापैकी किती जोडपे जे आहेत ते विवाहित झालेले आहेत, याबाबत देखील माहिती आपल्याला या जनगणनेमध्ये विचारण्यात आलेली आहे। तिसरा विभाग आहे मूलभूत सोयी। यामध्ये तुमचा राहणीमानाचा दर्जा पाहिला जाणार आहे। पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत तुमचा कोणता आहे, याबाबत देखील माहिती विचारण्यात आलेली आहे। उजेडासाठी तुम्ही वीज वापरता की सौर ऊर्जा, याबाबत देखील माहिती या ठिकाणी विचारण्यात आलेली आहे। तुमच्या घरामध्ये शौचालयाची सोय आहे का, सोय असेल तर तुमचं शौचालयाचं सांडपाण्याची व्यवस्था तुम्ही काय केलेली आहे, याबाबत देखील या ठिकाणी आपल्याकडून माहिती घेतली जाणार आहे। तसेच तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्ही गॅस वापरता की लाकूड कोळसा वापरतात, याबाबत देखील माहिती या ठिकाणी विचारण्यात आलेली आहे। विभाग क्रमांक 4, डिजिटल साधने आणि वाहने। यामध्ये तुमच्या प्रगतीची माहिती घेतली जाणार आहे। तुमच्याकडे TV, इंटरनेट, लॅपटॉप किंवा संगणक आहे का, तुमच्याकडे सायकल, दुचाकी, मोटरसायकल किंवा चारचाकी, कार, जीप वाहन आहेत का, याबाबतची माहिती या विभाग क्रमांक 4च्या माध्यमातून घेतली जाणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा आणि नवीन प्रश्न क्रमांक 33, तुमच्या कुटुंबाच्या आहाराबद्दल हा प्रश्न आहे। तुमच्या आहारात मुख्यत्वे तुम्ही कोणते धान्य घेतात, उदाहरणार्थ गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी किंवा यापैकी तुम्ही जे धान्य नियमितपणे खात असाल त्याची अचूक माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे। आणि प्रश्न क्रमांक 34, तुमचा सक्रिय मोबाईल क्रमांक, या क्रमांकावर तुम्हाला पुढील सर्व माहिती आणि SMS प्राप्त होणार आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं भारत सरकार या 34 प्रश्नाच्या माध्यमातून आपल्या देशातील प्रत्येक नागरिकांची आणि कुटुंबाची सविस्तर माहिती गोळा करण्याचं काम या डिजिटल जनगणनेद्वारे करत। तर मित्रांनो, ही होती जनगणना 2026 मध्ये विचारल्या जाणाऱ्या 34 प्रश्नांची संपूर्ण अधिकृत यादी। अशी आहे ही तुम्हाला माहिती नक्की उपयोगाची वाटली असेल। तुमच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार तुम्ही 1 मे पासून ऑनलाईन पद्धतीनं आपली माहिती स्वतः भरू शकता। ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणाचीही चुकीची माहिती भरली जाणार नाही। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण योजना संबंधित माहिती मिळवण्यासाठी आपल्या सोनू पॉवर इन्फॉर्मेशन योजना या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारी माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल। थांबतो, भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थांबतो, धन्यवाद।